यांनी आता एक मुद्दा मांडला की चिपळूणमध्ये जे महापूर आला आहे त्या ठिकाणी मदतीचा हात पोचला आहे। तर मी पुण्यामधून माझ्या गावातून स्वतः मी इकडे आले आज, तर तिथून त्या पूरग्रस्तांना मदत म्हणून धान्य वगैरेचा टेम्पो आमच्या गावातून आज नाही तर उद्या जाणार आहे। म्हणजे धान्य गोळा करण्यासाठी आमच्या गावातील तरुणाई त्या ठिकाणी काम करत आहे, त्यासोबत मी सुद्धा आहे। नमस्कार अध्यक्ष महोदय। आता अध्यक्ष महोदय तुमचं नाव माहित नाही, सॉरी। हा, श्रद्धाने आता एक मुद्दा मांडला, महिला समाजामध्ये वावरत असताना तिला भीती असते, ती म्हणजे जी घाणेरडी नजर महिलांकडे पुरुषांची असते ती नजर मुलींकडे पाहिलं जातं। तर त्या दृष्टिकोनातून मला आज या ठिकाणी सांगावंसं वाटतं, ज्यावेळेस आज स्त्री खूप पुढे म्हणजे खांद्याला खांदा लावून काम करत आहे समाजामध्ये, म्हणजे स्त्रियांची पावलं ही यशाच्या दिशेने चाललेली आहे। म्हणजे जेव्हा 8 मार्चला महिला दिन साजरा केला जातो, 8 मार्चला महिला दिन साजरा करत असलेला 46 वर्ष पूर्ण होत असतील, पण महिला ही यशाच्या दिशेने वाटचाल करत आहे। महिला कोणत्याच क्षेत्रात कमी नाही, पण आज समाजाला म्हणजे सपोज आता आम्ही सर्व मुली या ठिकाणी आलेलो आहोत, तर आमच्या प्रत्येक घरच्यांचा, वडिलांचा, आईचा फोन, बाळा तू कशी आहेस, जेवलीस का, कसं वातावरण आहे तिथलं, कशा सुरक्षित याच्या ठिकाणी आहे का। तर हा प्रत्येक आईचा फॅमिलीचा प्रश्न असतो। मुलगी लांब या ठिकाणी आले तर त्या आई वडिलांना आपली मुलगी तिथे जाऊन चांगल्या प्रकारे कार्य करणार, चांगल्या प्रकारे ठराव पाडणार अधिवेशनात, हे चांगलं माहिती आहे। समाजामध्ये गेल्यानंतर उत्तम प्रकारे कार्य करणार, कॉलेजला गेली तरी उत्तम प्रकारे अभ्यास करून आपले यश मिळवणार, पण त्यांना ही काळजी असती की आपली मुलगी घराच्या बाहेर पडली, ती सुरक्षित घरी येईल की नाही, हा प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये सर्व मुलींच्या पुढे उभा राहिला आहे। जर म्हणजे आज समाजामध्ये त्यांनी सांगितलं की मुलींना प्रशिक्षण देण्याची गरज नाही का, सपोज तुमच्याकडे घाणेरड्या नजरेने पाहणारे आले तर तुम्ही त्यांना हे शिका, मान खाली घालून नका, ओढणी वापरा, शिवलेस कपडे घालू नका, अंगभर कपडे घाला, तर हे घालण्याची गरज नाही। तर असं प्रशिक्षण दिलं पाहिजे की समाजामध्ये चालणारी जी मुलगी आहे ती मुलगी कशी पुढे जाईल, स्त्री कशी पुढे जाईल या दिशेने तर तरुणांनी म्हणजे सपोर्ट केला तर आज आपला देश नक्कीच पुढे जाईल। म्हणजे गतकाळात चाकोरीबद्ध भावनाशून्य जीवनाच्या रहाटगाडग्यातून आत्मविश्वासाने स्त्रीची पावले पुढे टाकायला लावणाऱ्या महिला आहेत त्या नक्कीच पुढे जातील आणि आपला महाराष्ट्र देश एक म्हणजे बलात्काराच्या केसेस, ज्या रेपच्या केसेस त्या कमी होऊन आपली स्त्री एकदम चांगल्या सुरक्षित वातावरणामध्ये जीवन जगू शकते आणि स्त्री ही आता सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। तर आज या ठिकाणी मी गृहमंत्री तर उद्या ह्या मुख्यमंत्री पदावरती सुद्धा एक स्त्रीच असेल। धन्यवाद, एवढं मी थांबतो। नमस्कार, आपण सभागृह सुरू करतोय। सभापती महोदयांना विनंती आहे की सभागृह सुरू करण्यास परवानगी द्यावी। आजच्या सभागृहाचं कामकाज चालू करण्यासाठी परवानगी आहे। सर्वात अगोदर आजचा ठराव इंच्या गृहमंत्री मीरा नायकोडी यांनी पटलावर मांडावा। नमस्कार, आज इन अधिवेशन 2021 नाशिक नगरीमध्ये पार पडत आहे। आजचा इन अधिवेशनाचा दुसरा दिवस। मी नायकोडी मीरा भरत, महाराष्ट्र राज्य इन गृहमंत्री, आदरणीय सभापती महोदय, आपल्या सेवेत आज हा ठराव सादर करण्याची अनुमती द्यावी। अनुमती आहे। अध्यक्ष महोदय, मी मीरा नायकोडी महाराष्ट्र राज्य इन गृहमंत्री म्हणून काम करत असताना, कायदा व सुव्यवस्थेचा विचार करत असताना, आज एखाद्या समाजामध्ये सुरक्षेचा प्रश्न जेव्हा मोठा होतो तेव्हा सामान्य नागरिकांना जेथे सुरक्षित वाटतं तेव्हा त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो। त्यावेळेस हा प्रश्न पोलिसांचा नसून त्या समाजाच्या एकूण स्वास्थ्याचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। समाजाचा कायदा व सुव्यवस्थेचा विचार करत असताना एकूण समाजाच्या स्वास्थ्य, त्या समाजाच्या जीवन कशी घट्ट राहील याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे। तसेच समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती कशी कमी होईल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये आज तेच झालं आहे। महाराष्ट्राला भयमुक्त व सुरक्षित करण्यासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये बदल होणे गरजेचे आहे। ते बदल होणे मोठ्या प्रमाणात मूलभूत गरज आहे। तर त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आणि न्यायव्यवस्था यांच्यामध्ये बदल झाले तर खूप बरं होईल। तर मागील काळामध्ये सरकारने जो निर्णय घेतला की पोलीस प्रशासनामध्ये जी भरती घेतली त्या भरतीमध्ये आधी लेखी व नंतर
मैदानी हा निर्णय अतिशय योग्य प्रकारे घेण्यात आला, कारण त्यामुळे जे पोलीस भरतीमध्ये जे तरुण युवक भरले जातात तर त्यांची योग्य प्रकारे शारीरिक चाचणी करून योग्य शारीरिक क्षमतेपेक्षा त्यांच्या बौद्धिक चाचणीला जर वाव दिला गेला तर ते पोलीस प्रशासनामध्ये जे काही रिस्की ऑपरेशन असतात ते चांगल्या प्रकारे हाताळू शकतात. मागील काळामध्ये पोलीस प्रशासनाला महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस मित्र ही संकल्पना मोठ्या प्रमाणामध्ये राबवली जात आहे. ही पोलीस मित्र संकल्पना मोठ्या प्रमाणात राबवली जाते ही एकदम चांगली गोष्ट आहे, पण ती तळागाळापर्यंत ग्रामीण भागापर्यंत जर राबवली गेली तर गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात कमी होईल. अध्यक्ष महोदय, मनामध्ये एक खंत वाटत असते. आज समाजामध्ये नोकरी व्यवसाय करणारा अनेक वर्ग आहे. तो नोकरी व्यवसाय करणारा वर्ग नोकरी व्यवसाय करून आनंद मिळत असतो, पण आपले पोलीस प्रशासनातील पोलीस बांधव आहे हे नोकरी व्यवसाय करत असताना 12-12 तास ड्युटी करत असतात. तर त्यांचे कामाचे तास कमी झाले पाहिजे. 8 तास ड्युटी त्यांना देण्यात आली पाहिजे. ती 8 तास ड्युटी देण्यात आली आहे, पण आता कोविडमुळे ती परत 12 तास करण्यात आली आहे. पण कोविडमुळे 12 तास का करण्यात आली? कारण आज 3 वर्ष झालं 2019, 20, 21 पर्यंत पोलीस भरती झालेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनावर मनुष्यबळाचा ताण निर्माण होत आहे. तर हा पोलीस भरतीमध्ये मनुष्यबळाचा ताण निर्माण का होत आहे? तर 2018ला जी भरती झाली त्यामध्ये जे कॅन्डिडेट घेतले गेले, जागा नसल्यामुळे काही कॅन्डिडेट वेटिंग लिस्टला ठेवण्यात आले. जर ते कॅन्डिडेट आता 2021ला कोविडच्या याच्यामुळे जर त्यांनी भरती केली असते तर पोलीस प्रशासनाला जो मनुष्यबळाचा ताण आलेला आहे तो कमी झाला असता आणि आपल्याला मनुष्यबळाची गरज उपलब्ध होऊन चांगल्या प्रकारे कामकाज पोलीस प्रशासनामध्ये राबवलं गेलं असतं. आणि जे तरुण 3 वर्ष भरती न झाल्यामुळे तरुणांमध्ये जे चिंताग्रस्त वातावरण आहे, बेरोजगारी निर्माण झाली आहे. आज 12 लाख कॅन्डिडेट समाजामध्ये पोलीस भरतीसाठी पात्र आहेत. तर जर ही भरती लवकरात लवकर घेण्यात आली तर खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी कमी होईल. फक्त एवढंच आश्वासन देता कामा नये की यूट्यूबला बातमी येते पोलीस भरती करणाऱ्या तरुणांसाठी ब्रेकिंग न्यूज, आनंदाची बातमी, पोलीस भरती पुढच्या महिन्यात असं म्हणत तो तरुण जो चिंताग्रस्त होत चाललेला आहे आणि त्यांची जी मानसिकता डगमगली आहे ती मानसिकता डगमगू न देता त्यांना एक फिक्स डेट द्या. ह्या महिन्यात तुमची भरती होऊ शकते. जर भरती झाली तर तो चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन त्या भरतीमध्ये क्वालिफाईड होऊ शकतो. आणि अशा प्रकारे पोलीस भरतीचा मी गृहमंत्री या नात्याने हा ठराव या सभागृहात मांडू इच्छिते. तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा विचार करत असताना आमच्या मनामध्ये कॉलेज जीवनामध्ये ज्या तरुणी वावरत आहेत त्या तरुणींबद्दल एक प्रश्न निर्माण होतो. म्हणजे ज्या वेळेस आपला 12वी पर्यंत माध्यमिक शिक्षण जे असतं ते करण्यासाठी ST पास हा फुकट दिला जातो मुलींसाठी. तर ग्रामीण भागामध्ये काय होतं, मी ग्रामीण भागाचा मुलींशी खूप संवाद साधला महाराष्ट्र राज्याची गृहमंत्री झाल्यानंतर कॉलेजमध्ये. तर असं झालं तर त्या मुली ग्रामीण भागामध्ये घरची परिस्थिती बेताची असते, आईवडील मजुरीला जातात. तर काही मुलींच्या घरापासूनचं अंतर हे खूप 20-25 किलोमीटर असतं. दररोज जाण्यासाठी 100 ते 150 रुपये खर्च लागतो. जर तो 100 ते 150 रुपये खर्च हा ग्रामीण भागातला शेतकरी कुटुंबातला मजुरी करणारा शेतकरी वगैरे त्या मुलीला देऊ शकत नाही रोज. आणि ST पास जरी उपलब्ध करून दिला तरी 700-800 रुपये पास झालेला आहे. आता डिझेल वाढ झाली म्हटल्यावरती तो नक्कीच 1000पर्यंत पोहोचला असेल. तर ज्या मुली आहेत तर त्यांना 12वी पर्यंत शिक्षण घेतात, घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे शिक्षण तिथं थांबलं जातं. म्हणजे तिच्या पूर्णपणे विकासाला तिथे चालना जी भेटणार असते ती ठप्प होते, ती घरात राहते. जर ग्रॅज्युएशन पर्यंत पास मोफत केला तर अनेक ग्रामीण भागातल्या तरुणी खूप अंगी त्यांच्या कौशल्य असतं तर त्या नक्कीच पुढे जाऊन ग्रॅज्युएशन पर्यंत क्वालिफाईड होऊ शकतात. तर हा ST पास मोफत करावा मुलींसाठी हा महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री म्हणून आज मी या ठिकाणी ठराव मांडते. सभागृहामध्ये अनेक मंत्री महोदय या ठिकाणी ठराव मांडणार आहे. तर मी माझा ठराव वरती काटेकोरपणे चर्चा होऊन या ठरावाला अनुमती ठराव मान्य करावा असं मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण आज मला इनने मला काय दिलं आणि इनसाठी मी काय करणार हे मला आज सांगावंसं वाटतंय. इनमध्ये काम करत असताना इनने आम्हाला हक्काचं व्यासपीठ दिलं आणि ज्या ठिकाणी आजचा तरुण व्यक्त होऊ शकतो असं म्हटलं जातं, उठ तरुणा जागा हो गरज आहे काळाची, उठ तरुणा जागा हो गरज आहे काळाची, संस्कारानं फुलवून टाक फुलबाग तू मनाची, संस्कारानं फुलवून टाक फुलबाग तू या मनाची. या वाक्यातून असं सांगायचं आहे की आजचा तरुण जो महाराष्ट्र बदलू शकतो तो बदल योग्य प्रकारे कसा करावा हे आजच्या इनने आज तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी इनचं व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. इन
म्हणजे आजचा तरुण केवळ इतिहास बदलू शकतो, तो भूगोल बदलण्याची ताकद सुद्धा आजच्या तरुणामध्ये आहे. तर हे इनने सिद्ध करून दाखवले आहे. म्हणजे फॅशनपेक्षा पॅशनकडे लक्ष कसं जाईल हे इनने प्रयत्न करून दाखवलेला आहे. म्हणजे इनने एक सांगून दिलं आहे की तरुणाईला आपण या पृथ्वी पटलावरती ज्यावेळेस जन्माला आलो तर ते फक्त या पृथ्वी पत्रावरती जन्माला आलो म्हणजे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, स्वतःचा विकास करण्यासाठी नाही, तर आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून या पृथ्वी पटलावरती आपण जन्म घेतलेला आहे. म्हणजेच आजच्या तरुणांचं एक आपलं असं मत होतं, इनचं व्यासपीठ ज्यावेळेस उपलब्ध नव्हतं, पुस्तकी ज्ञानातून मिळणारे जे मार्क त्यातूनच आपलं एवढं ध्येय होतं. तर इनने आपण समाजापलीकडं अभ्यासा पुस्तकी ज्ञानापलीकडे काहीतरी आहे हे एक इनने शिकून दिलं. म्हणजे इन म्हणजे काय, नेतृत्व म्हणजे इन, तरुणाईला दिशा म्हणजे इन आणि नेतृत्वाची ओळख म्हणजे इन. ज्यावेळी माझी इनची गृहमंत्री म्हणून निवड झाली महाराष्ट्र राज्य, तो क्षण माझ्या आयुष्यातील एक कलाटणी देणारा क्षण होता. मला खूप मोठी जीवनाची शिदोरी इनकडून मिळाली. इनने मला खूप काही दिले असून मी त्यातून शिकत गेले. इनने मला कमी वयात महाराष्ट्र स्तरावरती इनची गृहमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. तर आपण काम करत असताना परिवर्तन करण्यासाठी आपले चांगले विचार आणि काम करण्याची जिद्द व चिकाटी महत्वाची असते. एवढंच बोलून मला इनने खूप काही दिलं. धन्यवाद.